आपण पाहतोय हा सगळ्यात मोठा अपघात। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विमान अपघाताबद्दल या प्लेन क्रॅशबद्दल दुःख व्यक्त केलेलं आहे। अहमदाबादमधली ही विमान दुर्घटना अतिशय हृदयद्रावक असल्याचे त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। तसंच दुर्घटने जे मृत पावलेले आहेत त्या दुर्घटनाग्रस्तांसोबत आपल्या संवेदना आहेत। मृतांच्या नातेवाईकांसोबत आपल्या संवेदना असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि बाधितांना मदत करणाऱ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत आपण संपर्कात आहोत। तसंच या अपघातानंतर या प्लेन क्रॅशनंतर जे मदत आणि बचाव कार्य सुरू आहेत त्या सगळ्यावर आपण नजर ठेवून आहोत असं मोदी यांनी म्हटलंय। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा एक्स पोस्टवर प्रतिक्रिया दिलेली आहे। अहमदाबादमधील या विमान दुर्घटनेचे आपण दुःख शब्दात व्यक्त करू शकत नाही अशा भावना अमित शहा यांनी व्यक्त केलेल्या आहेत। तसंच एनडीआरएफला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आलेलं आहे अशी माहिती सुद्धा अमित शहा यांनी दिलेली आहे। तर परिस्थितीचा आढावा आपण घेऊन आहोत असं सुद्धा अमित शहा यांनी म्हटलेलं आहे। आपण पाहतोय एकनाथ खडसे सध्या आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत। खडसेजी आपलं स्वागत। काय आपली प्रतिक्रिया, पहिली प्रतिक्रिया या विमान दुर्घटनेविषयी? अपघात अत्यंत दुर्दैवी आहे। अपघातात किती जण मरण पावले मृत्युमुखी पडले अजून आकडा आलेला नाही, परंतु अशा अपघाताच्या माध्यमातून हे लक्षात येतं की हा अपघात जो झालेला आहे तो उड्डाण केल्यानंतर अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरानं झालेला आहे। एवढ्या 10 मिनिटाच्या अंतरानं त्या तांत्रिक बिघाड झाला आणि त्याच्यामध्ये इतक्या लोकांना या ठिकाणी अपघाताला सामोरं जावं लागलं। काय चुका झाल्या काही नाही हे तर नंतर समजेल, परंतु अशा रीतीने अपघात होणं म्हणजे एक प्रकारे दुर्दैव आहे। मी ज्या अपघातात मृत पावले त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। नक्कीच खडसे सर, आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की आपण पाहतोय या अपघाताची दृश्य आपण सुद्धा पाहिली असतील। खरं तर टेक ऑफ केल्यानंतर काही मिनिटांमध्ये अशा प्रकारचा अपघात होणं, आता या सगळ्याची कारण मीमांसा तर नंतर करण्यात येईल। या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर खरं तर या सगळ्या बाबतीत नेमकं कारण काय ते कळेल, पण अशा प्रकारचे अपघात हे नक्कीच टाळले गेले पाहिजेत आणि यासाठी आणखी आपलं हवाई क्षेत्र जे आहे किंवा विमान वाहतूक क्षेत्र जे आहे ते आणखी सक्षम व्हावं असं वाटतं तुम्हाला? निश्चित सक्षम व्हावं। इतक्या लोकांच्या जीवाशी खेळणं योग्य नाही। ज्यावेळेस विमानाचं उड्डाण होतं तर साऱ्या तपासण्या केल्या जातात आणि साऱ्या तपासण्या केल्यानंतर त्याला उड्डाणाची परवानगी मिळते असं म्हणतात। मग जर या ठिकाणी साऱ्या तपासण्या 10 मिनिटं आधीच झाल्या तर एवढा मोठा तांत्रिक बिघाड लक्षात आला नव्हता का? आणि जर 10 मिनिटांनी त्याने पायलटने या ठिकाणी सूचना दिली होती की आम्हाला मदत करा, म्हणजे याचा अर्थ असा आहे की ते उड्डाण करतानाच काहीतरी त्याच्यामध्ये दोष असेल म्हणून 10व्या मिनिटाला हे विमान कोसळलं। मला वाटतं की यानंतर चर्चा करता येईल। आता आहे की चर्चेची वेळ नाही आहे, पण कुठेतरी हलगर्जी झाली असेल, कुठेतरी नेग्लिजन्स आहे हा आणि त्या माध्यमातून असं झालं असावं। नक्कीच एकनाथजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे कदाचित काही नजरअंदाजी सुद्धा होण्याची शक्यता आहे किंवा जेव्हा टेक ऑफच्या आधी जेव्हा फ्लाईट चेक केली जाते, विमान चेक केलं जातं, सगळ्या दृष्टीने विमान टेक ऑफ करण्यासाठी योग्य आहे की नाही हे पाहिलं जातं। ते निरीक्षण अतिशय बारकाईनं होणं अपेक्षित असतं, मात्र यात कदाचित तसं झालं नसावं ही शक्यता नाकारता येत नाही। काय प्रतिक्रिया आपली? काय झालं नसावं निश्चित, कारण काय आहे की असं एवढ्या 10 मिनिटातच झालं ना। त्याच्यानंतर काय आहे की पुढे कुठे लांब अंतरावर वगैरे बिघाड झाला वगैरे आपण समजू शकतो, पण टेक ऑफ झाल्यानंतर त्या शहरामध्ये 10 मिनिटाच्या अंतरानं जवळपास तिथे हे होतं, म्हणजे कुठेतरी निरीक्षणामध्ये किंवा ह्याच्यामध्ये चूक झाली। एक तर या संदर्भामध्ये फार बारकाईनं लक्ष घातलं पाहिजे। देवाच्या जीवनाशी खेळ होतो हा। एकनाथ सर, आपल्याला कल्पना असेल की मुंबईत सुद्धा अगदी
2-4 दिवसांपूर्वी मुंब्रा इथं मध्य रेल्वेवर अपघात झाला होता आणि कदाचित दोन ट्रॅकमधलं अंतर याला कदाचित जबाबदार असावं आणि गर्दीचं कारण तर आहेतच, मात्र दोन रुळांमधला अंतर काही तांत्रिक सुद्धा कारण यात सांगण्यात येतं आहे. मात्र अशा प्रकारे जर अपघात होत राहिले आणि आता हा विमान अपघात अतिशय भयानक असा आहे प्लेन क्राफ्ट, मात्र अशा प्रकारे जर अपघात होत राहिले तर नक्कीच नागरिकांच्या दृष्टीने हे नक्कीच चांगलं नाही आहे. काय प्रतिक्रिया आपली? नाही, निश्चितच चांगलं नाही. एक तर हे बघा, बसनं केलं अपघात झाला, हात पाय मोडतो. रेल्वेने केलं अपघात झाला तर त्याच्यामधनं जखम झाली तो वाचतो कदाचित, कित्येक वाचतात, एखादा दुसरा मरतो. परंतु विमानाला अपघात झाला तर सारेच जाण्याची भीती असते. मग अशा ज्या ठिकाणी प्रवास करताना आपण आता रेल्वेने प्रवास करतो किंवा लोकलने प्रवास करतो, जीव मुठीत धरून प्रवास करणं हा जो प्रकार आहे तो लोकलच्या संदर्भामध्ये आपण पाहतो. अगदी लटकलेले माणसं, हे केलेले माणसं, अंतर कमी, त्या खांबाला लागून काही आदळतात, काही हात सुटून सटकतात. याला एकच मार्ग आहे की लोकल वगैरेंची संख्या वाढली पाहिजे, त्या कशी कमी होईल हे बघितलं पाहिजे आणि त्या माध्यमातून एक तर लोकलचे दरवाजे गेट मेट्रो सारखे बंद झाले पाहिजे, म्हणजे या अपघाताला आळा घालता येईल. मेट्रोला कसे दरवाजे बंद होऊन जातात आपोआप खटकन बंद होतात, त्याच्यावर उभं राहायचं किंवा हे बघायचं हेच होत नाही. तसं रेल्वेमध्ये व्यवस्था झाल्या पाहिजे. धन्यवाद एकनाथजी, आपण आमच्याशी जोडले गेलात त्याबद्दल. तर आपण पाहतोय माजी खासदार एकनाथ खडसे आपल्यासोबत होते. शरद पवार गटाचे नेते